कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न येत्या 8 दिवसात मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच बैठकीचं आयोजन केलं जाईल। मात्र सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय कृती समितीसह विविध घटकांनी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांना साकडं घातलं होतं। या पार्श्वभूमीवर आज नवीन राजवाडा इथं लोकप्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 2 आमदार आणि 1 माजी आमदार या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते। सुमारे 1.5 तास ही बैठक चालली। बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला। हद्दवाढी संबंधी सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेतली जाईल। सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावू असं खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं। पण अजून सर्वांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, काही जरी झालं तरी। तर मला वाटतं आताच आमच्यामध्ये जे साधारण बोलणं झालं त्यात असं ठरलं की मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर एक बैठक होईल पुन्हा एकदा म्हणजे आता होईल। आणि त्यासाठी जे कोण आता राहिले तिथं याचे प्रत्यक्षात त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल। अशा तऱ्हेने सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय घ्यायचा आहे शासनाने याच्यावर गांभीर्याने निर्णय घ्यायचा आहे तो, आणि ते घेतील लवकर। राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचं गांभीर्य पटवून देऊ आणि त्यानंतर हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी विनंती करणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। मी आणि मुश्रीफ साहेब आम्ही दोघंही उद्या कॅबिनेटमध्ये सांगू आणि त्या दोघांच्या आमच्या सगळ्यांचाच आग्रह जो कोल्हापूरकरांचा सगळा आहे तो सांगून आम्ही तात्काळ ही बैठक लावतोय। पुढच्या 8 दिवसांमध्ये याच्या बैठक आणि बैठकीच्या माध्यमातून योग्य ती चर्चा घडवून आणण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे। येत्या 8 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नामदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं।